हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। पवारांना भेटायला पोहोचले राष्ट्रवादीचे नेते लागोपाठ। पटेल, पार्थ पवार यांच्यानंतर दिलीप वळसे पाटील शरद पवारांकडे। कोल्हापुरात पंचगंगा तिसऱ्यांदा पात्राबाहेर धावली। पंचगंगेची पाणी पातळी पोहोचली 31 फुटांवर। राज्यात आजपासून 3 दिवस पावसाचा इशारा। कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज। सार्वजनिक परीक्षा सुधारणेला लोकसभेची मंजुरी। आवाजी मतदानानं सरकारी विधेयकाला मान्यता। लोकसभेतील भाषणात राहुल गांधींकडून मूर्ख शब्दाचा वापर। अंधभक्त आणि मूर्ख असे शब्द वापरल्यानं राहुल वादात। राहुल गांधींच्या भाषेवर आक्षेप। राहुल यांच्याकडून असंसदीय भाषेचा वापर। सत्ताधाऱ्यांकडून राहुल यांच्या माफीची मागणी। अराजकता पसरवणे हाच गांधींचा एकमेव अजेंडा। मुख्यमंत्री फडणवीस यांचा राहुल गांधींवर घणाघात। आंदोलकांवरील कथित गोळीबाराच्या चर्चेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अनुपस्थित। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या अनुपस्थितीनं काँग्रेसनं साधला निशाणा। आंदोलकांवर गोळीबार झालेलाच नाही, काँग्रेसचा आरोप भाजपानं खोडून काढला। गटारवादात उतरली राखी सावंत। कंगनावर राखी सावंतची प्रसिद्धीसाठी टीका। पार्थ पवार नव्या जबाबदारीत। पार्थ आणि कायनात यांचा साखरपुडा। शरद पवारांच्या हजेरीत कौटुंबिक सोहळा। जरांगे पुन्हा आंदोलनाला बसणार। समर्थकांना धाडला सांगावा। नोंदी सापडलेल्यांना प्रमाणपत्र देण्याची मागणी। महापौर तावडे स्वतःच्या स्वीय सहाय्यकावर मेहरबान। विरोधी पक्षनेता पेडणेकर यांचा आरोप। महापौरांनी सरकारी वाहन बदलून मागितलं। सध्याची गाडी अडचणीची, ऋतू तावडे यांची तक्रार। गाडीचा हट्ट, टीका झाली फिट्ट। मनसेकडून खेळण्यातील गाड्यांचे नेत्यांना गिफ्ट। एकनाथ शिंदेंनी ठाण्यात भाजपाला वाळीत टाकल्याची चर्चा। सरकारी कार्यक्रमांचं आमंत्रण मिळत नसल्यानं भाजपा नेते नाराज। नीटच्या पुनर्परीक्षेवरही घेतला जातोय संशय। गुजरातच्या विद्यार्थ्याकडून मुंबई सीबीआयकडे तक्रार दाखल। नीटच्या 13 पेपरफोड्यांवर आरोपपत्र। आरोपींमध्ये शिवराज मोटेगावकरचाही समावेश। पुणे विद्यापीठामध्ये बोगस पदव्या मिळत असल्याचा रिपाईचा आरोप। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह। नाशकात रस्ते की रस्त्यात खड्डे? खड्ड्यांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेना आक्रमक। IITतल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं सत्र थांबेना। द्वितीय वर्षाच्या सोहिल सांगवान यानं मुंबई IITच्या वसतिगृहात घेतला गळफास। आज गुरुपौर्णिमा। गुरुजनांना विनम्र अभिवादन करण्याचा दिवस। आयुष्यातल्या मार्गदर्शकाचे आभार मानण्याचा दिवस।